आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज चंद्रपूरमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे। दुपारी 4:30 वाजता या सभेला सुरुवात होणार असली तरी कार्यकर्त्यांनी दुपारी 12 वाजल्यापासूनच सभास्थळी गर्दी करायला सुरुवात केली आहे। कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूर इथे सभा आहे। आपण बघू शकतो की चंद्रपूरच्या सभेसाठी इथे जे कार्यकर्ते आहे, स्थानिक लोक आहेत, ते यायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येकांना खूप मोठी अपेक्षा आहे, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा आहे। कुठून आले तुम्ही? आम्ही वरोऱ्याहून आलो सर। बरं, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली महाराष्ट्रातली या लोकसभा निवडणुकीची सभा आहे। काय अपेक्षा आहे तुम्हाला? भाषणामध्ये काय ऐकायला मिळेल असं वाटतं तुम्हाला? मोदी साहेबांनी जे संघर्ष घेतलेला आहे की आपण देशासाठी काय केलं पाहिजे आणि देशाचं भविष्य कसं समोर उज्ज्वल झालं पाहिजे, त्यासाठी आम्हाला सामान्य माणसाला कळलं की मोदीनं या 24 मध्ये 400 पार असा नारा दिलेला आहे। तर त्या मोदीच्या स्वप्नाकरता आम्ही सर्व आजूबाजूचे लोक येऊन मोदी साहेबांचं भाषण ऐकायला आलो। किती उत्सुक आहे तुम्ही मोदी साहेबांना बघण्यासाठी? भरपूर उत्सुक आहोत। किती वाजता निघाले घरून? आता निघालो 10 वाजता। 10 वाजता। आता जर का घडी बघितली, साधारण 12ची वेळ झालेली आहे। सभेला आणखी जवळपास 5 तास शिल्लक आहे, तरी तुम्ही आलेलं? मी येऊन बसलेलो आहो की काय की आम्हाला मोदीचे 2 शब्द ऐकायचे आहे आणि मोदीचं स्वप्न साकारायचं आहे आम्हाला। म्हणजे लवकर जागा भेटली पाहिजे आणि मोदीचं जवळून आम्हाला दर्शन झालं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही लवकर आलेलो आहोत। वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि पार्किंगची देखील मोठ्या प्रमाणात सुनियोजित पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। इथे अगदी व्यासपीठाच्या बाजूला जी पार्किंग दिसते ती सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी आहे, त्यांची जी वाहनं आहे त्यांनाच इथपर्यंत सोडलं जातं। सामान्य कार्यकर्ते असेल किंवा नागरिक असेल, त्यांचे जे वाहन आहे ते आतमध्ये जे जशी मुख्य रस्त्यावरनं सभास्थळाकडे यायला जातात तेव्हा पहिल्या बॅरिकेडिंग पाशीच त्यांना सोडलं जातं। सर्वांचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेच्या भाषणाकडे असणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।